ठाणेदार पोलीस स्टेशन चिखलदरा सुरेश मांटेंनी आता आम्हाला नोटीस दिली का काय करावे काय नाही. यात्रेत तुम्ही करत जात आहे तर हे करू नये ते नाही, असं जर केलं तर आम्ही मग तुमच्यावर गुन्हे दाखल करू, तुम्हाला बंदी घालू. यात्रा प्रत्यक्षात सुरू झाल्याबरोबर प्रशासनाने पुन्हा आडखटीचे धोरण, गुंडागर्दीचे धोरण सुरू केलेले आहे. मला पोलीस डिपार्टमेंटला सांगायचं आहे का आम्ही हे करू नये ते करू नये, पण इथे रोज माणसं मरतात, त्याच्यासाठी काय करावं? आमची यात्रा शांततेत जायची असेल तर सरकारनं शांततेनं निर्णय घेतले पाहिजे ना. मेळघाटातून उठला संघर्षाचा आवाज. कर्जमुक्तीच्या आठवणीने पेटली पदयात्रा. 9 अटींच्या नोटीसवर आमदार बच्चू कडू यांचा प्रशासनाला थेट इशारा. दडपशाही सहन करणार नाही. मेळघाटाच्या दुर्गम डोंगर रांगातून आजपासून कर्जमुक्तीची आठवण करून देणारी आणि शेतकरी आदिवासी हक्कांसाठी लढणारी मेळघाट संघर्ष यात्रा दणक्यात सुरू झाली आहे. सेमादोह येथे छोटेखानी सभेनंतर आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली 250 किलोमीटरच्या पदयात्रेला सुरुवात करण्यात आली. रायपूर बोराटा खेळामार्गे हत्तरू येथे आजचा मुक्काम होणार असून 9 मार्च रोजी चिखलदरा येथे महाअंतिम सभेने यात्रेची सांगता होणार आहे. मात्र यात्रेच्या पहिल्याच दिवशी पोलीस प्रशासनाच्या 9 अटी आणि शर्तींच्या नोटीसमुळे वातावरण तापले आहे. सभा, ध्वनिवर्धक, बॅनर फलक, वाहनांची हालचाल, वनक्षेत्रातील निर्बंध, धार्मिक व शासकीय कार्यालयांजवळील कार्यक्रम आणि कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी अशा विविध मुद्द्यांवर कठोर अटी घालण्यात आल्या आहेत. संघर्ष यात्रा समितीचा आरोप आहे की या नोटीसमध्ये अप्रत्यक्ष कारवाईचा इशारा देत यात्रेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. काही गावांमध्ये आदिवासी बांधवांना यात्रेत सहभागी होऊ नये असे समज देणे, वाहनांची अडवणूक करणे आणि तपासणीच्या नावाखाली दिरंगाई करणे असे प्रकारही घडल्याचे समोर आले आहे. यावर आमदार बच्चू कडू यांनी स्पष्ट शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. ही कर्जमुक्तीची आठवण आणि मेळघाट संघर्ष यात्रा जनतेच्या जगण्याच्या प्रश्नांसाठी आहे. 9 अटींच्या नोटिसांनी आमचा आवाज दाबता येणार नाही. आंदोलन करणे हा आमचा घटनात्मक अधिकार आहे आणि तो आम्ही बजावणारच, असा ठाम इशारा त्यांनी दिला. या यात्रेदरम्यान ग्रामसभांमधून शेतकरी कर्जमाफी, मनरेगा कामे, मानव वन्यप्राणी संघर्ष, वीज, पाणी, आरोग्य आणि शिक्षणाच्या मूलभूत सुविधांबाबत ठोस निर्णयांची मागणी केली जाणार आहे. शासनाने आश्वासनांवर न थांबता तातडीने निर्णय घ्यावेत, अन्यथा जनतेचा रोष तीव्र होईल, असा इशाराही देण्यात आला आहे. नोटीस देऊन जनतेचा हक्क हिरावून घेता येणार नाही. मेळघाटाचा आवाज दाबण्याचा कोणताही प्रयत्न हाणून पाडला जाईल, असे ठामपणे सांगत संघर्ष यात्रा समितीने 9 मार्च रोजी चिखलदरा येथे होणाऱ्या महाअंतिम सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. टीव्ही मराठी 24 न्यूजसाठी अमरावती प्रतिनिधी. गोडी नाही काही नाही इथल्या बाया मंडळी आहे. कोणीच नाही बोलत मॅडम राहते का इथे? नाही राहत. महिना म्हणजे 10-15 दिवस, बाकी दिवस त्यांनी सांगितलं 15 दिवस राहायचं. 15 दिवस सततच भैया. तू चुपचाप राह, मला सांगू राहिलं मदत बोलूच्या नाही. राहतात परत संधी भेटायतात म्हणून ह्या इथं राहतात आणि येणे त्यात बाजूला राहतात. आरोग्य एकदम छोटे छोटे असतात. समुदाय आरोग्य अधिकारी. आता हे समुदाय आरोग्य अधिकारी आहे, यांची राहायची व्यवस्था गव्हर्नमेंट त्या 8x10च्या रूम मध्ये तिथंच झोपायचं, तिथंच स्वयंपाक करायचा आणि लोकांची सेवा पण करायची. दिवसा लाईट राहते, म्हणजे जेव्हा सूर्यप्रकाश राहतं तेव्हा लाईट असतं, सूर्यप्रकाश गेला का लाईट झालं. म्हणजे कदाचित आमचा चंद्र बरा आहे, अमावस्या पौर्णिमेला उगवतो, पण इथं लाईट रात्र झाली का बंद होते आणि दिवसा असला का तो चालू होते. असं सोलर सिस्टीम आहे. 1 वर्ष झाले तक्रार केली, काही कोणाची व्हिजिट नाही, कोणी आलं नाही, त्याच्यावर कोणी बोलत नाही. लोकांची तक्रार अलग आहे, तो भाग अलग, परंतु ताई ज्या आहे, ज्या इथे ड्युटी म्हणून नर्स म्हणून काम करतं, BSc नर्सिंग झालेलं आहे,
त्यांना राहण्याची व्यवस्था नाही, कसं राहणार? उद्या परिवार आणतो म्हटलं तर मग लेकरं कुठं झोपत, ते कुठं झोपणार, कसं दिवस काढणार? म्हणजे लोकांसोबत कर्मचाऱ्याच्या व्यथा तेवढ्या. तुम्ही काय तुमच्या स्तरावर एक तालुक्यावर बैठक घ्या तहसीलदार म्हणून त्या मुद्देवाईज काय काय त्यांच्या सेविका आहे का? निवासी कोणी राहत नाही इथं. कोणीच तर नाही आपण इथं. मागे दादा या तुम्हाला अर्ज किती प्राप्त झाले, त्याची भरपाई किती दिले ते पण सांगा ना. पीक नुकसानी किती होतात सर? दरवर्षी पीक नुकसानी होतात. गाव लोक आहे मूळ मुद्दा काय आहे, आम्ही एका जणाची इथे करतो. ते काय म्हणत होते, आमचं नुकसान झालं, अर्ज पण दिला फॉरेस्टला, पण भरपाई भेटली तुमच्या माझं काय म्हणणं. आत्ताच आमची बैठक झाली, तहसीलदार आणि सगळे डिपार्टमेंट इथं हजर होते. त्यांना आम्ही सूचना दिली का यात्रा संपण्यापूर्वी सरकारनं आणि प्रशासनानं जे प्रशासकीय स्तरावरच्या मागण्या आहे त्या जिल्हा प्रशासनानं तातडीनं पूर्ण कराव्या आणि ज्या प्रशासकीय स्तरावर नाही त्याबाबतचे प्रस्ताव शासनाला जे निर्णय घ्यायचे त्या संदर्भातले प्रस्ताव मागणीनुसार प्रस्ताव तयार करावे. या दोनही गोष्टी प्रशासकीय स्तरावर होणं गरजेचं आहे. धोरणात्मक जरी असले तरी त्याचे प्रस्ताव असणं फार गरजेचं असतं. तहसीलदार आणि इतर अधिकारी सगळे इथे हजर होते. त्या संदर्भात आम्ही सूचना देण्यात आल्या. पण आता ठाणेदार पोलीस स्टेशन चिखलदरा सुरेश मांटेंनी आता आम्हाला नोटीस दिली का काय करावे काय नाही, यात्रेत तुम्ही करत जात आहे तर हे करू नये ते नाही, असं जर केलं तर आम्ही मग तुमच्यावर गुन्हे दाखल करू, तुम्हाला बंदी घालू. यात्रा प्रत्यक्षात सुरू झाल्याबरोबर प्रशासनाने पुन्हा आडखटीचे धोरणं, गुंडागर्दीचे धोरणं सुरू केलेले आहे. मला पोलीस डिपार्टमेंटला सांगायचं आहे का आम्ही हे करू नये ते करू नये, पण इथं रोज माणसं मरतात, त्याच्यासाठी काय करावं? आमची यात्रा शांततेत जायची असेल तर सरकारनं शांततेनं निर्णय घेतले पाहिजे ना. यात्रा उग्र होण्याच्या अगोदर निर्णय घेतले पाहिजे. जरी गांधीजीच्या मार्गाने सुरू केली आणि सरकार लक्ष घालत नसन तर आमच्या डोक्यातला भगतसिंग कधी जिवंत होईल हे सांगता येत नाही. जय बिरसा मुंडा.